सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. तन्मयने नेत्राला व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि तन्मयने गळफास लावून घेतला आहे हे बघून नेत्राच्या पायाखालची जमीनच सरकते. खूप घाबरते आणि शेखरला म्हणते की बाबा बघा ना तन्मय काय करत आहे, तुम्ही प्लीज त्याला थांबायला सांगा. आणि त्यावेळी शेखर म्हणतो की तन्मय विरोचकाने जो आदेश दिला आहे त्याचप्रमाणे सगळं काही कर. आणि ते ऐकून नेत्रा खूप घाबरते आणि मग ती पटकन अद्वैतला कॉल करून घडलेला सगळा प्रकार सांगते आणि त्याला म्हणते की तुम्ही पटकन जाऊन तन्मयला वाचवा. त्यामुळे अद्वैत लगेच तन्मयच्या खोलीकडे जाण्यासाठी निघतो आणि एवढ्या वेळात दुसरीकडे शेखरसुद्धा गायब होतो. त्यामुळे नेत्राही घाबरते. ती शेखरला शोधण्यासाठी निघणार इतक्यात तिला तिच्या पायाशी एक पॅम्पलेट पडलेलं दिसतं. ते पॅम्पलेट उचलून ती वाचायला सुरुवात करते तर त्यावर विरोचकाने लिहिलेलं असतं की प्रिय नेत्रा, निमंत्रणाला मान देऊन ठरलेल्या ठिकाणी आलीस, मी धन्य झाले. आणि त्यामुळे नेत्राला समजतं की हा फक्त एक ट्रॅप होता तिला अडकवण्यासाठी. दुसरीकडे विरोचक घरात आलेला असतो तर इकडे तन्मय गळफास घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर दुसरीकडे इंद्राणीच्या डोक्यावर अजूनही पाणी पडतच असते आणि ती त्यापासून स्वतःची सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात असते. तर दुसरीकडे अद्वैत धावत पळत तन्मयच्या खोलीत जातो आणि समोरचं दृश्य बघून तो घाबरतो. तो पटकन जाऊन तन्मयचे पाय पकडतो आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो, पण तन्मय काही ऐकत नाही. आणि मग अद्वैत जबरदस्तीने त्या स्टूलवर चढतो आणि तन्मयच्या गळ्यातून रुपालीची साडी बाजूला काढत त्याची सुटका करतो. आणि तन्मयची सुटका झाल्या क्षणी तो तेथून पळून जातो आणि अद्वैतला खोलीत कोंडून घेतो. अद्वैत त्याला मोठमोठ्याने आवाज देत थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, पण काही उपयोग होत नाही. तर दुसरीकडे रुपाली हॉलमध्ये बसलेली असते. तितक्यात तन्मय त्या ठिकाणी येतो. त्याला सांगितलेलं काम त्याने उत्तम प्रकारे केल्यामुळे ती खूपच खुश असते आणि म्हणते की आता शोभतोस तू छोटा विरोचक. आणि मग ती तन्मयला सांगते की यापुढे सुद्धा तुला असंच काम करायचं आहे, सगळं काही शिकून घे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव की काही झालं तरी तो अद्वैत त्या खोलीच्या बाहेर येता कामा नये. आणि त्यावर तन्मय हो म्हणतो. त्यानंतर नेत्रा सगळीकडे शेखरला शोधत असते, पण तिला शेखर कुठेही सापडत नाही. तितक्यात तिला अद्वैतचा कॉल येतो. नेत्रा त्याला तन्मयबद्दल विचारते. अद्वैत सांगतो की तन्मय आता सुखरूप आहे, त्यामुळे नेत्राच्या जीवात जीव येतो. आणि मग नेत्रा अद्वैतला सांगते की मी तुमच्याशी बोलत होते तेव्हा बाबा अचानक गायब झाले, ते कुठे गेलेत काहीच माहीत नाही. आणि तिचं ते बोलणं ऐकून अद्वैतला आत्तापर्यंत घडलेले प्रत्येक प्रसंग आठवतात आणि तो म्हणतो की नेत्रा हा फक्त विरोचकाचा एक ट्रॅप होता आपल्याला अडकवण्यासाठी. कारण तन्मय मला इथे खोलीत बंद करून बाहेर निघून गेलाय. आपल्या घरात खूप मोठं काहीतरी घडत आहे, तू जमेल तितक्या लवकर इकडे ये. आणि त्या ऐकून नेत्रा लगेच घरी जाण्यासाठी निघते. दुसरीकडे इंद्राणी स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न करत असते, पण काही उपयोग होत नाही. मात्र काही वेळानंतर तिच्या डोक्यावर पडणारं ते पाणी बंद होतं. तर दुसरीकडे विरोचक आणि तन्मय केतकी, फाल्गुनी आणि तेजसकडे जातात आणि रुपालीला बघून ते तिघेजण खूपच खुश होतात. तर रुपाली त्यांना विचारत असते, झाला ना आराम करून? नेत्रा, अद्वैतने भरपूर लाड केले असतील ना तुमचे, पण आता आराम बास झाला, आता कामाला सुरुवात करायची. आणि मग त्यानंतर ते सगळ्यांना एका रांगेत उभं राहायला सांगते आणि म्हणते की आता खूप मजा झाली, पण आता सजा द्यायला हवी. आणि घाबरू नका, मी ही सजा तुम्हाला नाही देणार, तर अद्वैत आणि नेत्राला देणार आहे. त्यामुळे ते चौघेही खुश होतात. तर रुपाली त्यांना सांगते की त्या अद्वैत आणि नेत्राला मला डांबून ठेवायचं होतं, मला अन्न पाण्याशिवाय उपाशी मारायचं होतं. आता त्यांना कळेल की हा विरोचक कधीच मारणार नाही, उलट तो मारणार. आणि मग ती या सगळ्यांना सांगते की तुम्ही आता अद्वैत आणि नेत्राला जमेल तेवढा त्रास द्यायचा, एवढा त्रास द्यायचा की नेत्रा माझ्या पायाशी पडून म्हणायला हवी की विरोचका मी हारले आणि तू जिंकलास. आणि ते ऐकून ते चौघेही खुश होतात. आणि मग रुपाली तिचा प्लॅन त्यांना सांगते आणि मग त्या प्लॅनप्रमाणे तेजस त्याच्या गळ्यामध्ये तो फास अडकवतो. दुसरीकडे डोक्यावर पडणारं पाणी बंद झाल्यामुळे इंद्राणी जरा सावध होते आणि मग ती आजूबाजूला नजर फिरवते. तिथे ना रुपाली असते ना शेखर. आणि एके ठिकाणी तिला एक पातं सापडतं आणि मग इंद्राणी खुर्ची घेऊन त्या पात्याजवळ जाते. दुसरीकडे नेत्रा घरी येते. ती धावतच खोलीत जाणार इतक्यात तिला आजोबांच्या फोटो शेजारी काहीतरी दिसतं, त्यामुळे ती माघारी वळते. तर तिथे पॅम्पलेटवर एक चित्र काढलेलं असतं आणि ज्यामध्ये तन्मय, तेजस, फाल्गुनी, केतकी आणि शेखर या सगळ्यांनी
फाशी घेतलेली असते आणि रुपालीने ते चित्र आजोबांच्या फोटोत ठेवलेलं असतं, त्यामुळे नेत्रा घाबरते. ती धावतच अद्वैतकडे जाते आणि त्याला ते चित्र दाखवते. तो देखील घाबरतो आणि मग ते दोघेजण तेजस, फाल्गुनी, केतकीकडे जातात. तिथे तेजस गळफास गळ्यात अडकवून उभा असतो. फाल्गुनी आणि तन्मय त्याच्या पायाशी टेबल धरून बसलेले असतात, तर केतकी बाजूला उभी असते. नेत्रा आणि अद्वैत त्या तेजसला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतात, मात्र ते दोघे ज्या क्षणी जवळ जातात त्या क्षणी केतकी फाल्गुनी आणि तन्मयला सांगते की टेबल खेचायला सुरुवात करा. त्यामुळे नेत्रा, अद्वैत घाबरून बाजूला सरकतात. ते या सगळ्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतात. नेत्रा फाल्गुनीसोबतही बोलते, पण काही उपयोग होत नाही. तर केतकी त्या दोघांनाही सांगते की जर तुम्ही इथे थांबलात आणि आमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलात तर हा मरून जाईल. मी तुम्हाला शेवटचं सांगते, इथून निघून जा. आता काही होऊ शकत नाही आणि आता तुम्ही घरातून बाहेरही पडायचं नाही, कारण जर तुम्ही घरातून बाहेर पडलात तर तेजसचा जीव जाईल आणि जर इथे थांबून आमच्याशी काही बोलण्याचा प्रयत्न केला तर तिकडे त्या बिंडोक राज्याध्यक्ष आणि इंद्राणीचा जीव जाईल. त्यामुळे नेत्रा, अद्वैत घाबरतात. ते केतकीला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात, पण उपयोग होतच नाही. आणि मग नेत्रा देवी आईकडे प्रार्थना करते की तुझी लेक संकटात आहे, तिला आणि तिच्या कुटुंबाला वाचव. दुसरीकडे इंद्राणी त्या पात्याच्या साह्याने तिच्या हाताला बांधलेली दोरी कापण्याचा प्रयत्न करत असते आणि काही वेळानंतर तिची तेथून सुटका होते आणि मग ती लगेच घरी जाण्यासाठी निघते. दुसरीकडे नेत्रा आणि अद्वैत तर पूर्णपणे खचून गेलेले असतात आणि निराशपणे घरातील व्यक्तींकडे बघत असतात. नेत्रा म्हणत असते की साहेब, हे कधीच संपणार नाही का? कायम हे सगळं असंच सुरू राहणार आहे का? आपण विरोचकाला बंदिस्त केलं तेव्हा मला असं वाटलं होतं की हा अंत आहे, पण नाही, ही तर सुरुवात आहे अजून मोठ्या संकटाची. तर अद्वैत म्हणत असतो की नेत्रा, आता आपण काही करू शकत नाही. आपल्याला गतग्रहण संपेपर्यंत वाट बघावीच लागेल आणि या काळात कोणाचाही जीव जाणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.